हॅलो स्टुडंट, आज आपणास प्रॅक्टिस सेट 1.3 बघायचा आहे. हा मॅथ्स 2चा पार्ट असेल. तर प्रॅक्टिस सेट 1.3 पाहण्या अगोदर आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये टेस्ट ऑफ सिमिलरिटीज पाहिले आहेत आणि त्या टेस्ट ऑफ सिमिलरिटीजवरतीच हा टोटल प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. याच्यामध्ये आपण कोणकोणत्या टेस्ट पाहिल्या होत्या? तर जी पहिली टेस्ट होती ती आपली होती ए टेस्ट, दुसरी जी होती ती ए टेस्ट होती. त्यानंतर आपण एस टेस्ट पाहिली आणि सगळ्यात शेवटी आपण एस टेस्ट ऑफ सिमिलरिटी पाहिली. आता या 4 टेस्टवरती डिपेंड हा प्रॅक्टिस सेट आहे. तर चला तर मग आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांच्यापर्यंत व्हिडिओना शेअर करा. चला तर आपण मग प्रॅक्टिस सेट 1.3 बघायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन फर्स्ट इथं लिहिलेला आहे आपण. So in the question number first, what they have given here? So in the question first, they have given the angle ABC is equal to 75 degree and the angle EDC is also 75 degree. And they told us state which two triangles are similar and by which test. तर इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत आणि ते कोणत्या टेस्टनुसार आपण सिमिलर दाखवतो हे देखील इथं आपल्याला सांगायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, राईट ऑल्सो दे हॅव टोल्ड अस दॅट इज द राईट द सिमिलॅरिटी बिटवीन 2 ट्रायंगल्स बाय 1-to-1 करस्पॉन्डन्स. आणि जी आपल्याला सिमिलॅरिटी लिहायची आहे ती 1-to-1 करस्पॉन्डन्समध्ये अगदी प्रॉपर लिहायची आहे. ठीक आहे. सो दिस इज अवर क्वेश्चन. नाऊ हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन? सो इन दिस ट्रायंगल ABC, दिस इज द बिग वन ट्रायंगल आणि या ट्रायंगलमध्ये आणखी एक छोटा ट्रायंगल आहे दॅट इज द DEC. यू मे नेम ॲज द CED ऑल्सो. तुम्हाला मी नेमिंग करायला शिकवलेलं आहे याच्यामध्ये. सो याच्यामध्ये आपल्याला सध्या तरी 2 ट्रायंगल्स दिसतात. तर आपण इथं लिहूया की आपला आन्सर कसं असेल बघा. इन आवर आन्सर आपण काय म्हणू बघा इथं, इन ट्रायंगल. सो फर्स्ट ट्रायंगल इज द ABC अँड ट्रायंगल सेकंड वन इज द, कोणताही घ्या तुम्ही, DEC घेऊ आपण इथं. कोणता घेऊ बघा, DEC. कोणताही घ्या याचा अर्थ काय आहे, तुम्ही EDC असं देखील याचं नाव घेऊ शकता किंवा तुम्ही CED असं देखील म्हणू शकता. म्हणून म्हटलं मी कोणताही घ्या तुम्ही. सो आय हॅव रिटन हिअर 2 ट्रायंगल्स इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEC. व्हॉट दे हॅव गिवन, द फर्स्ट थिंग इज द अँगल ABC इज इक्वल टू 75 degree. And next one is the angle EDC. Angle EDC is also 75 degree. So these both things are given. So right here given. This is our given. Now the next one is the, therefore काय होईल बघा इथं, angle ABC is congruent to angle EDC. So this is our first. याच्यामुळे काय होईल बघा, अँगल ABCला आपण अँगल EDC कॉंग्रुएंट दाखवला. क्लिअर. नाऊ आता आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये एक अँगल आपण कॉंग्रुएंट दाखवला, आपल्याला दुसरा अँगल कॉंग्रुएंट दाखवावा लागेल. त्यावेळी आपल्याला ए टेस्ट होईल किंवा आपण तिन्ही पण अँगल सिमिलर दाखवून आपण A टेस्ट जी आहे ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी ही देखील दाखवू शकतो. याच्यामध्ये साईड कॉंग्रुएंट किंवा साईड प्रोपोर्शनमध्ये दाखवायचे चान्सेस खूप कमी आहेत. तर आपण अँगलवरतीच फोकस करू. सो नाऊ विच अँगल इज कॉंग्रुएंट बिटवीन दिस 2 ट्रायंगल्स. आता बघा या 2 ट्रायंगलचा जर आपण विचार केला, कोणता ट्रायंगल बघा, ABC. जरा ऑब्झर्व करा ट्रायंगल ABC. लुक ॲट द व्हर्टायसेस. अँड ट्रायंगल कोणता म्हणलं, DEC. सो DEC. द अँगल C, विच अँगल, अँगल C इज अ कॉमन बिटवीन दिस 2 ट्रायंगल्स. ABC मध्ये टोटल हा अँगल C येतो, कम्प्लीट अँगल C येतो आणि DEC मध्ये देखील बघा टोटल तोच अँगल तुमचा C कम्प्लीट येतो. सो राईट हिअर अँगल कोणता घेऊया बघा आपण इथं, अँगल BCA. यू कॅन ओनली राईट द अँगल C ऑल्सो. कॉंग्रुएंट टू अँगल कोणता येईल बघा, ECD. And for this you have to write the reason. So what is the reason of this? Because in the ABC here is the C and also EDC here is also C. So C is the common angle. Which angle this is? C is the common angle.
So write here common angle. Clear? So now two angles we show the congruent for the another two triangles of this triangle. आता याच्यामध्ये दोन अँगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्यामुळं आपण काय लिहू शकतो, देअर फोर काय लिहू शकतो बघा, ट्रायंगल, विच ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल. नाऊ वी वॉन्ट टू स्टॉप हिअर. आता इथं सेकंड क्वेश्चन तो काय म्हणला, राईट द सिमिलरिटी बिटवीन टू ट्रायंगल्स बाय 1-to-1. इथं प्रॉपर एक वर्ड आहे, प्रॉपर बाय 1-to-1 करस्पॉन्डन्स. सो इथं ए बी सी लिहिल्यानंतर ए बी सीसाठी आता इथं आपण नेमिंग केल्यानंतर ए बी सी 1-to-1 करस्पॉन्डन्समध्ये नेम लिहिणं, इथं नाव लिहिणं खूप गरजेचं आहे. तो इथं आता आपण ए म्हणले तर बीला बघा, इथं बीला कोणता कॉन्ग्रुएंट दाखवला आहे, डी. सो बी इज ॲट द मिडल, सो यू पुट डी ॲट द मिडल. नाव सीला कोणता कलर, सी. सो सी इज ॲट द लास्ट, सो यू पुट देअर सी इज ॲट द लास्ट. सो रिमेनिंग द DC, D and C we wrote here. So remaining angle is the E. You put E here. So triangle ABC similar triangle to EDC. By which test? They have told us by which test. So that is the AA test. AA test of similarity. AA test of similarity. So in this way you can solve this question. Clear? सो अशा प्रकारे एक गिवन आहे अँगल आणि दुसरा आपल्याला काय दाखवायचं आहे, कॉमन अँगल दाखवायचं आहे. विच इज द कॉमन अँगल, अँगल सी इज द कॉमन अँगल. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. क्लिअर? सो यानंतर आपण क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व करेल. क्लिअर? नाव वी हॅव टू सॉल्व द क्वेश्चन नंबर सेकंड. इन द क्वेश्चन नंबर सेकंड व्हॉट दे हॅव गिवन अस. सो इन द क्वेश्चन नंबर सेकंड, are the triangles in following figures similar? So they have given two triangles here and they asked to us they are similar. Okay, what they asked to us, they are similar. Okay, if yes, if they are similar, then by which test? You have to write the test of the similarity. So now याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितले की अँगल्स दिले होते, तर अँगलसाठी ज्या टेस्ट आहेत ते आपण सॉल्व केल्या, म्हणजे ए टेस्ट आपण एक आणि किंवा ए टेस्ट. सो जो लास्ट क्वेश्चन होता तो आपण ए टेस्टनं सॉल्व केला. याच्यामध्ये बघा साईड्स दिलेले आहेत. सो दे हॅव गिवन द साईड्स, ऑल साईड्स. पी क्यू इज इक्वल टू 6, क्यू आर इज इक्वल टू 8, पी आर इज इक्वल टू 10. ऑल्सो हेअर एल एम इज इक्वल टू 3, एम एन इज इक्वल टू 4 अँड एल एन इज इक्वल टू 5. सो जस्ट 3 साईड्स दिलेल्या आहेत, याच्या पण 3 साईड्स दिलेल्या आहेत. तर आपल्याला एक इमॅजिन करू शकतो आपण किंवा एक आपण अंदाज बांधू शकतो की तर यस टेस्ट लागू होते की नाही हे आपल्याला बघावं लागेल. सो फॉर दॅट पर्पज यू हॅव टू ऑब्झर्व दिस फिगर प्रॉपरली. लुक ॲट हिअर, 3 2 6, 5 2 10, 4 2 8. So these sides are in the proportion. So how to solve this question? So write here answer. I will write here. First side we have to take the PQ upon related, that is the LM. So what is the length of PQ? That is 6 unit upon LM, that is the 3 unit. So what is the ratio of this? I have to take the red pen. So 3 1s are 3, 3 2s are 6, that is the 2 upon 1. So this is our first equation. Now in the second, so take the next side, QR. इथं जर पी क्यू सुरुवातला घेतली असेल तर इथं क्यू आर सुरुवातला घ्या. याच ट्रायंगलची साईड वरती न्यूमरेटरला घ्या. ॲट द न्यूमरेटर वी हॅव टू पुट द साईड एम एन इज इक्वल टू व्हॉट इज द लेंथ ऑफ क्यू आर 8 and the length of MN, that is the 4. Now what will happen here? 4 1s are 4, 4 2s are 8, that is also 2 upon 1. It is our second equation or the statement. Now the last one is the left, that is the PR upon, what is the PR upon LN. What is the length of PR? That is the 10. Also the length of LN, that is the 5. What will happen here? 5 1s are 5, 5 2s are 10, that is also 2 upon 1. It is our third equation. So observe these three, first, second and third.
you will get the every ratio is 2/1, 2/1 and 2/1. So now go in the triangle, now in triangle which is this triangle PQR, and the LMN. So in this triangle you have to write the ratio PQ upon what is the LM is equal to what is the QR upon MN is equal to last one is the PR upon LN, and you have to write here reason from where 1, 2 and 3rd, the first, second and the third. So you will get the answer. So therefore if the three sides remaining to the three, म्हणजेच बघा या ट्रायंगलच्या 3 साइड्स आणि या करस्पॉन्डिंग या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असतील तुमच्या प्रोपोर्शनमध्ये असतील, तर त्यांचा रेशो जर प्रोपोर्शनमध्ये असेल तर आपण डायरेक्टली लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा, ट्रायंगल PQR is similar to triangle. Now 1-to-1 correspondence is very important. PQ ची corresponding side कोणती आहे बघा, LM. So put here LM and the left name is the LM. So you have to put here N. By here I should write by yes test of similarity. दिसते ना तुम्हाला हे similarity, SSS test of similarity. Okay, so look at the correspondence PQ upon LM, then the QR upon MN, and at last PR upon LN. So we write the names at the proper 1-to-1 correspondence. So it is very important. So in this way we can solve this question number 2. Now we have to solve the question number 3. You may take a screenshot. Now we will solve the question number 3. In the question number 3, what they have given us. So in the question number 3, as shown in the figure, look at here, these are the two figures they have given us. So two poles of height 8 meter and 4 meter perpendicular to the grounds. So here are the two poles. The first one is the 8 meter, that means the AC is the first pole, and the second one is the PR, that is the second pole, and they are perpendicular. So they are perpendicular here to the ground. So this is the ground, QR is the ground, also BC is here is the ground, here is the AC is also perpendicular to the ground. If the length of shadow of the smaller pole, so which is the smaller pole here? So smaller pole is the PR, and the smaller pole ची जी shadow आहे आणि त्या shadow ची length आहे due to sunlight. What is the due to sunlight? Suppose here should be sun, and due to sunlight the shadow आहे that is 6 meter. So QR is the shadow and that is the 6 meter. What is that? 6 meter. Then how long will be the shadow of the bigger pole? Then how long will be the shadow of this bigger pole? Suppose the shadow should be the BC or would be the BC, and let it is the X meter. What they have given meter, so let it be the X meter of the shadow of the bigger pole. So pole at the same time. So this is very important. At the same time म्हणले त्यांनी काय म्हणले बघा, at the same time. So at the same time ला जो इथला तुमचा अँगल असेल, अँगल P आणि अँगल A, बिकॉज इथं कुठेतरी सन असेल समजा, सनलाईटला जे अँगल्स तुमचे पोलचे तयार होतील ते काय असतील, कॉंग्रेंट असतील. सो अँगल R is 90 degree, also angle C is 90 degree. So both angles are congruent. Also angle A and angle P and angle A are also congruent. Why? Because they are casting here the same shadows. मतलब the shadows should be the same. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या शॅडोज तुमच्या इथं तयार होतात, पी आरची जी शॅडो इथं तयार होते आणि ए सी जी इथं शॅडो तयार होते, ही सेम टाईमला तयार होते. आणि जर सेम टाईमला तयार होत असेल तर इथले जे तुमचे अँगल्स असतील, हे अँगल्स कसे असतील, कॉंग्रेंट्स असतील. सो द बोथ अँगल्स आर कॉंग्रेंट.
So therefore the triangles should be also similar. Why? Because AA test of similarity, they become the similar. So how to solve the question? So this is our main aim. So in the both triangle, so right here in triangle PRQ and triangle, which is the next triangle, ACB, ACB, triangle PRQ is similar to triangle ACB. Is the reason काय असेल? is the reason आपण डायरेक्ट पण लिहू शकतो बाय द AA टेस्ट ऑफ और बिकॉज ऑफ काय म्हणू शकतो आपण इथं shadows are casting on same time किंवा at same time म्हणा तुम्ही. Due to this, shadows are casting on same time. Due to this, the triangle PRQ is similar to triangle ASB. जर तुम्हाला हे लिहिता येत नसेल तर तुम्ही अँगल्स दाखवू शकता. अँगल P is congruent to angle A due to these shadows at the same time, and angle R is congruent to angle C because of the each of the 90 degree. So by the AA test, you also write these triangles are similar. Okay. Now what will happen? So 1-to-1 correspondence, the ratio of the sides. What will they have given PR? So if you write here PR, so it will therefore PR upon AC is equal to what you have to find QR. So QR here. So QR upon BC. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शनमध्ये लिहू शकतो. आणि व्हॉट यू हॅव टू राईट हिअर what these are the sides, corresponding sides of similar triangle. You have to write the corresponding sides of similar triangle. So PR, what is the length of PR? Length of PR is equal to 4. What is the length of AC? AC is equal to 8 is equal to what is the length of QR? QR is equal to 6 and BC will be X. So how to solve this? Let me solve here. So it will become 4 into X, that is the 4 into X is equal to 6 into 8. 6 हा 8 इकडं डिनोमिनेटरला तिकडे जाऊन न्यूमरेटर बनेल. क्लियर? सो नाउ हाउ टू सॉल्व that is this is the X. I will solve here. X is equal to 6 into 8 divided by हा 4 इथं मल्टिप्लाय आहे तिकडे जाऊन काय होईल बघा डिवाइड होईल, that is the 4. So now what will happen? 4 1s are 4, 4 2s are 8 and 6 2s are 12. So X is equal to 12 meter. What is the unit? Meter. So in this way you can solve the question. So you have to write the what they ask, the shadow of the bigger pole is 12 meter. What is the shadow of the bigger pole is the 12 meter. You can write after this answer. सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. इथं मुलांना जम्बलिंग होऊ शकतं जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील. सिमिलर का आहे ते दोन ट्रायंगल? बिकॉज शॅडोज आर कास्टिंग ॲट द सेम टाईम. ऑन द सेम टाईम म्हणले यू मे राईट हिअर ॲट द सेम टाईम. अँड आफ्टर दॅट बिकॉज ऑफ दॅट दे ट्रायंगल्स बिकम द सिमिलर. हे टीचरना समजतं, तुम्ही फक्त समजून घ्या. चेक करणारे टीचर असतील ते व्यवस्थित समजून घेतील. जर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण प्रोपोर्शनमध्ये लिहू शकतो. So these both corresponding, these sides are in same proportion. So we have write here corresponding sides of similar triangle. After that you have to write the put the values of PR, that is 4, AC is equal to 8 is equal to 6 upon X. You may find in this way, that is X is equal to 12 meter. सो ओके, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 3च बघेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे नेक्स्ट क्वेश्चन असतील ते तुम्हाला अपलोड करून देईल. तोपर्यंत धन्यवाद. ठीक आहे.